सर, यंदाच्या मान्सूनबद्दल सर्वांचे अंदाज वेगवेगळे आहेत. कुणी सांगतं सुपर एल निनोमुळे दुष्काळ पडणार, तर काही जण सांगतात समाधानकारक पाऊस राहील. याबाबत आपलं सविस्तर मत काय सर? कारण जर वादळी सिस्टम बनली तरच पाऊस येणार आहे. आणि जर वादळी सिस्टम बनली नाही तर केवळ मान्सूनचे वारे येणार आहेत. बरोबर आहे सर. त्यामुळे ही अडचण आहे या वर्षीच्या पावसामध्ये. आणि सगळ्या हवामान अभ्यासकांचे अंदाज चुकणार आहेत यावर्षी. अरे बाप. कारण कोणालाही मॉडेलमध्ये जे दिसतंय ते सांगण्याचा मॉडेल बेस अंदाज सांगताना मॉडेलचे अंदाज आपण सांगतो आणि मॉडेलमध्ये सारखे बदल होत आहेत. हा, म्हणजे अभ्यासकांचे अंदाज चुकतील आणि मग जे पारंपरिक अंदाज सांगण्याची पद्धत आहे त्यामध्ये एल निनोची भीती आहे. बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या अंदाजांमध्ये शेतकऱ्यांना संभ्रम राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी संयमामध्ये अंदाज ऐकावेत. नेमकी हवामानात काय होतंय, किती बदल होतोय याचा निरीक्षण करावं प्रत्येक अभ्यासकांनी, शेतकऱ्यांनी सुद्धा. कोणाला दोष देण्यापेक्षा नेमकी निसर्ग किती कोपला आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण हवामानातले बदल हे कोणाच्या हातातली गोष्ट नाही आणि आपल्याला त्याच्यासाठी चांगलं काय करता येईल असं सुद्धा सगळ्याच म्हणजे शेतकरी असतील, अभ्यासक असतील किंवा संशोधक असतील यांनी ते प्रयत्न केला पाहिजे. बर सर, आता हे 17 ते 20 चे बरेच हवामान अभ्यासक सांगतात की 15 ते 20 मे दरम्यान जोरदार पाऊस पडेल ती महाराष्ट्रात. खोटी ठरेल. आता ती कसं आहे, ते होतं, ते अंदाज बरोबर होता सांगणाऱ्यांचा, हा हा हा, पण तो बदललेला आहे. बरोबर कारण जोपर्यंत वादळी सिस्टम बनण्याची शक्यता जी मॉडेल दाखवत होते बरोबर ती आहे. शक्यता बदललेली आहे आता. म्हणजे आपण नुकतंच सांगितलं होतं की अंदाज बदलत राहिलेत. हा. तो अंदाज बदलणार आहे तो. म्हणजे शेतकरी बांधवांनी हे अंदाज नेहमी अंदाज पाहायला पाहिजे. हो, आवश्यक आहे आता ते. आता या वर्षी तर खूप आवश्यक आहे. कारण अंदाज दररोज बदलत आहेत, हवामानात दररोज बदल होतोय, त्याचे इंडिकेशन बदलत आहेत आणि त्यामुळे मग जुना एखादा अंदाज बघून आपण तसं व्हायला पाहिजे अशी अपेक्षा करून चालत नाही. आणि शेतकऱ्यांना पाऊस आवडतो. बरोबर आहे. त्यांना पाऊस येणार सांगितलं की ते व्हिडिओ बघतात. पण जर आपण खरा अंदाज दिला की बाबा याच्यात बदल होतोय, असं होऊ शकतं, मग नाराज होतात शेतकरी. मॉडेलमध्ये कुठल्याही प्रकारचा फारसा म्हणजे प्रभाव राहिलेला नाहीये आणि पुढे 5 दिवस तरी फार विशेष पावसाळी घटना घडतील असं वाटत नाही. म्हणजे किरकोळ स्थानिक वातावरण तयार होईल आणि काही ठिकाणी पाऊस पडेल, परंतु त्याच्या अंदाजासंदर्भात सगळेच अभ्यासक संभ्रमात असतात आणि कुठलंही मॉडेल व्यवस्थित ते डिटेक्ट करत नाही. तर त्याच्याकरता या वर्षी एल निनोचा प्रभाव आहे. तो पण सुपर एल निनो आहे. तसं त्याची सुरुवात व्हायला अजून 1.5-2 महिन्याचा कालावधी बाकी आहे. म्हणजे जुलै महिन्यापासून होईल सर काय? जुलैच्या मध्यानंतर होईल असा आपला अंदाज आहे. कारण हे टेम्परेचर वाढतं पुन्हा कमी देखील होत असतं.